नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 11:15 वाजले मित्रांनो। आलोय गोडाऊनला नीलमंगलाच्या गाडी लावली खाली करण्यासाठी। रात्री 2:30 वाजले आम्हाला यायला, उशीर झाला तरी आधीमध्ये कुठं टाइमपास नाही केला। सकाळी 5 वाजता मी पोजी ढाब्यावरून निघालो होतो। रात्री 2:30 वाजता इथं पोहोचलो। कंटिन्यू आलो, मध्ये आधी फक्त जेवण वगैरे करण्यासाठी थांबलो। रात्री आलो, गेट मधून आतमध्ये गाडी वगैरे घेतली। गाड्या नाही आहेत काय, आपलीच गाडी आहे खाली करायला। आणि एक हरियाणाची गाडी आहे, पण ती लोडिंगसाठी आली का खाली करायला ते माहीत नाही। आपली गाडी लावली आहे मित्रांनो पॉइंटला, बघताल तुम्ही। अजून हमाल लोक नाही आलेत खाली करण्यासाठी, येतील होईल थोड्या वेळात, म्हणजे दुपारपर्यंत व्हायला पाहिजे। 2-3 वाजेपर्यंत जरी खाली झाली तरी बरे। ट्रान्सपोर्टवाल्याला चिकमंगळूरला फोन केला होता, 2 गाड्यात म्हटल्या, पण होईल म्हटला उद्या। तर बघू, जाऊयात पहिले काय खाली किती वाजेपर्यंत होती काय होते ते बघूयात मित्रांनो। नीलमंगल्याला फार आतमध्ये, म्हणजे हायवे पासून कमीत कमी 7-1 किलोमीटर आतमध्ये आलो। एकदम डोंगर वगैरे त्याच्यात बाजूला आहे। सामसुम एरिया आहे सगळा, काय आजूबाजूला नाही, नाश्त्याची वगैरे पण सोय नाही। बघू आता, खाली आहे म्हणतो सिक्युरिटी, जरा लांब जायला तर लागेल कारण की भूक लागली, कंट्रोल नाही भूक। तर जाऊयात, बघूयात काहीतरी खायला भेटतं का आणि जाऊन येऊयात। आता गाडी पण चालू करतील, साहेब लोकांना सांगू नाश्ता वगैरे करून येतो आणि जाऊन येऊयात। संतोष गेला तो हातपाय धुवायला। आलो, रात्री झोपलो, तर मी 10 वाजताच उठलो डायरेक्ट। फ्रेश वगैरे झालो, तो हातपाय वगैरे धुतलेत आणि आलो। आता नाश्ता करून येत मित्रांनो पहिले। मित्रांनो 12 वाजले दुपारचे, नाश्ता करून आलो। या साईडला खाली गेलतो आम्ही, फार 2 किलोमीटर चालत। आजूबाजूला काय नाही, सगळा डोंगर आहे बाजूला बघा। असा डोंगर फोडून सगळं प्लॉटिंग वगैरे केले। आत्ता नवीन डेव्हलप झालेला एरिया वाटतोय, हे बघा। बँगलोरची गव्हर्नमेंटची बस लोकल, इथं आपलं गोडाऊन आहे। आतमध्ये गाडी लावली खाली करायला, आता बघू किती वेळ लागतो काय होतं ते। नाश्ता करायला गेलो होतो तोपर्यंत चालू नव्हती झाली, आज जाऊन बघूयात। मोठं गोडाऊन आहे, वेगळ्या कंपनीचे आहेत। चालू झालंय, अनलोडिंग चालू झाली। अरे बापरे, रिक्षात वगैरे भरत आहे। समोर दिसते बघा गाडी। संतोष गेलाय तिथं आता बघायला काय होतं आणि काय नाही। लवकर झालं तर लवकर चिकमंगळूरला पोचलो तर पटकन नंबर पण लागल। 2 गाड्या आहेत, तिसरा तर आहे, पण आपण जाऊपर्यंत परत कोणाचा नंबर लागला तर काय सांगता नाही। बघूयात मित्रांनो इथं किती वेळ लागतो। मित्रांनो दुपारचे 1:15 वाजले, गाडी आपली खाली झाली, लवकर खाली झाली। आम्ही नाश्ता वगैरे करून आलो तेव्हा तर चालू केली। त्याच्यानंतर आम्हाला वाटलं होतं एक साधारण 3-4 वाजवतील गाडी खाली करायला, पण पटकन झाली। मी तर झोपलो होतो, संतोषने उठवलं, भाऊ म्हटलं गाडी खाली पण झाली, आता निघते। पोच वगैरे पण लगेच दिली, टाइमपास नाही केला, फक्त पैसे ट्रान्सफर करायला लागले, लगेच पोच वगैरे रेडीच होती। गाडी वगैरे बांधली तर निघूयात मित्रांनो आणि पोचूयात लवकरात लवकर चिकमंगळूरला।
सुप्रभात मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे. पार्किंग मध्ये आलोय परत मित्रांनो. ऑफिसला गेलो होतो पण आज काय ऑर्डर निघाली नाही. आपली 3 गाड्या गेल्यात. एक आपल्या जोडीदार होते मुबारक म्हणून, त्यांची गाडी गेली. त्याच्यानंतर एक अण्णाची गाडी गेली आणि एक गावातली होती 12 टायर. 3 गाड्या गेल्यात. उद्या होईल म्हटले. आता पार्किंगला बाकी कोण नाही. एक अण्णाची गाडी अजून समोर दिसते बघा, आणि एक 10 टायर आहे ती. तर अण्णा तो नाशिक वगैरे कुठलंही चालतंय त्याला. तर उद्या आपलाच नंबर आहे. आता बघू काय होतं ते. 6 टायर गाड्या होत्या. 6 टायर सगळ्या गाड्या गेल्या. फक्त आपलीच गाडी राहिली आता 12 टायर मधली. तर बघूयात आता काय होणार. उद्या तो होईल म्हटलं 100%. मग फोन लावला होता ट्रान्सपोर्टवाल्याला आणि त्यात नेमका ट्रान्सपोर्टवाला आला नव्हता. त्याचा मित्र येतो आणि तोच चिठ्ठ्या देतो ऑफिसला. त्यामुळे हे झालं. काल संध्याकाळी आम्ही 7 वाजले इथे यायला, पण संध्याकाळी आल्यानंतर मॅच होती मुंबई इंडियन्सची. ते बघत बसलो. सकाळी उठलो 6ला आणि गेलो ऑफिसला. नाश्ता वगैरे करून आलोय. आता दुपारी जेवायला जायचं. इथं बाजूला कॅन्टीन आहे, तिथं जेवण वगैरे करायचं. तर आता दिवसभर आहे आता पुता पार्किंगमध्येच. आंघोळ केली. पहिले आलो. गाटा भयानक आहे पण आंघोळ केली कारण की जरा ऊन पडलं होतं थोडंसं. पण आता परत पावसाचं वातावरण झालंय. काल भरपूर गाटा होता रात्री, पण आता जरा व्यवस्थित वातावरण. पण पाऊस पडणार आहे बघा. वातावरण तसं झालंय सगळं. कोणच नाही, आम्हीच आहे फक्त पार्किंग मध्ये. आणि ही गाई आहे ती ओरडती ना, तेवढी ही गाई आहे फिरती. मित्रांनो, दुपारचा 1:30 वाजलाय. जेवण करायला गेलतो. जरा ऊन वगैरे पडले. आमच्या माणसाने आज आंघोळ नाही केली. गाठ्याने लय जाम झालाय तो. त्याला थंडीची सवय नाही बघा. जर्किन घालून फिरतोय. नको म्हटलं भाऊ, मी जाताना वगैरे करल. गार आहे खूप. गाठा तर आहे, सवय नसती. उगीच आजारी वगैरे पडला तर उगीच डोक्याला तापून. त्यापेक्षा न केली रे परवड. आलो आता जेवण करून आलो. 2च गाड्या राहिल्यात आता. 12 टायरच आहे 2. बाकीच्या गाड्या सगळ्या गेल्या. का माऊलीची गाडी होती, माऊली पण गेला भरायला. पुण्याचाच लोड आहे त्याचा, पण साताऱ्याच आहे बहुतेक त्याचा. तर आता बघा 2च आपली एक गाडी आणि इथं अण्णाची एक गाडी. एवढीच गाडी आहे. आता काय नाही, टाइमपास काय नाही इथं मित्रांनो. संध्याकाळी मॅच बघता येईल फक्त 7:30ला. दिवसभर वैताग येतो. आता पडी मारायचे, दुसरं काहीच काम नाही. कारण की काय करणार, बसून बसून मोबाईलमध्ये पण टाइमपास करून करून वैताग आला. डोळे खराब झाले त्याच्यामुळे मोबाईल वापरून वापरून वापरून. आणि चष्मा घरी विसरून आलोय. आता संतोषचाच चष्मा वापरतो. थोडा वेळ तो, थोडा वेळ मी. आता मी झोपल्यानंतर तो मोबाईल बघत बसेल. मी उठलो की मग माझा कार्यक्रम चालू. तर बसूयात आता गाडीत जाऊन. मित्रांनो, रात्रीचे 9:30 वाजलेत. गाडीतच बसलोय. जेवण वगैरे करून आलो. आज दिवसभर गाडीतच होतो कारण की पाऊस बारीक बारीक चालूच आहे दिवसभर. मध्ये थांबतोय, मध्ये येतो. त्यामुळं काय बाहेर वगैरे जाता आलं नाही. तसं पण बाहेर जायचं म्हटलं तर इथून काय ऑफिसच्या इथं जायला लागतं. पण इथं जेवणासाठी कॅन्टीन वगैरे, त्याच्यामुळं काय बाहेर जायचं का हेच आलं नाही. दिवसभर आम्ही दोघं पण गाडीतच होतो. एक 6 टायर आल्यात आता. म्हणजे टोटल एक 6 गाड्या आहेत पार्किंगमध्ये. तर बघू आता उद्या काय होतं काय नाही. उद्या 100% होईल आपलं, पण कुठला माल भेटतो ते नाही नक्की. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.